मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आम्ही जे असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो, ज्यामध्ये प्रामुख्याने लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आम्ही ट्रेनिंग्स घेतो. त्यामध्ये आमचा उद्देशच आहे की त्यांचं बिझनेस हा अधिकाधिक इफेक्टिव्ह झाला पाहिजे. आजचा व्हिडिओ पण त्यासाठीच आहे. आमच्या मागच्या 20 वर्षाच्या ट्रेनिंग्समध्ये आम्ही जे काय ऐकलं किंवा जे ऐकायला मिळतं, त्यामध्ये वन ऑफ द थिंग्स प्रॉमिनंट समस्या लघु आणि मध्यम उद्योजकाची टीम चांगली नाही आहे. किंवा माणसं इंडिव्हिज्युअली तर टॅलेंटेड आहेत, पण ते एकत्र काम नाही करू शकत. मित्रांनो, मुळात आपली शिक्षण पद्धतीने आपल्याला जे शिकवलं आहे ना, ते सोलो प्लेयर्स म्हणून शिकवलं आहे. आपण शाळेमध्ये जे किंवा कॉलेजमध्ये जे आपण अभ्यास करतो ना, ते इंडिव्हिज्युअली पास होण्याचा मार्क करतो. तिथे टीम गेम काहीच नसतो. आणि हा टीम गेम नसल्याचा परिणाम हा आहे की आपले ते मसल्सच डेव्हलप होत नाही, हाऊ टू बिल्ड अ टीम. मग आपण काय करतो, आपल्यासाठी इंडिव्हिज्युअली टॅलेंटेड असलेले लोक जमा करतो, पण ते एकत्र नाही आहेत कधीच टीम म्हणून. किंवा जो ओनर असतो त्यालाच माहीत नसतं की ही टीम म्हणून एकत्र कसं बांधायचं याला. माझ्याकडे असलेल्या लोकांमध्ये बेस्ट काय, जे टॅलेंट मला एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल, हे त्या लीडरलाच माहीत नसतं किंवा त्याला वेळही नसतो. तो फक्त एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला एक व्यक्ती घेतला या भावनेने टीम तयार करत असतो. म्हणजे जसं सध्या IPLचं सीझन आहे ना, तर IPLमध्ये काय, ते टॅलेंटेड लोक एकत्र आणतात. पण इतके सगळे टॅलेंटेड लोक मॅच जिंकून देतील याची गॅरंटी नाही आहे. तुम्ही बघा, बऱ्याचशा टीम्स इंडिव्हिज्युअली टॅलेंटेड लोकांनी भरलेले आहेत, पण ते टीम म्हणून त्यांचा परफॉर्मन्स जर पाहिला तर तो आज ती टीम सगळ्यात जास्त हारणारी आहे. सध्याच्या जर आपण नंबर्समध्ये म्हणजे ज्याला म्हणून गुणतालिका, त्याच्यामध्ये सगळ्यात लोएस्ट टीम आहे RCB. विराट कोहली आहे, फाफ डुप्लेसी आहे, कित्येक चांगले लोक त्यांच्याकडे आहेत, सिराज आहे, मोहम्मद सिराज आहे. एवढे सगळे टॅलेंटेड लोक असताना ही टीम का जिंकू शकत नाही? कारण ती टीम म्हणून बिल्ड नाही झालेली. तिथे इट्स अ कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअली टॅलेंटेड पीपल. बऱ्याच जणांचं ऑर्गनायझेशन हे एक्झॅक्टली RCB सारखं आहे. इट्स कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअली टॅलेंटेड पीपल. त्याविरुद्ध चेन्नई सुपर किंग ही टीम नेहमी जिंकत असते. चेन्नई सुपर किंगचं वैशिष्ट्य काय, तर इट इज अ कलेक्शन ऑफ not very talented people, but it's a collection of ordinary to extraordinary people along with extraordinary team leader. त्याने याला टीम म्हणून बांधलेलं आहे, म्हणून ती टीम जिंकते. मुंबई इंडियन्सचं उदाहरण बघा. इट्स अ कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअली टॅलेंटेड पीपल, बट दे आर नॉट विनिंग. RCBच्या वर त्यांचा नंबर आहे. का बरं? दे आर नॉट प्लेइंग ॲज अ टीम. आणि वाय दे आर नॉट प्लेइंग ॲज अ टीम? बिकॉज दे आर नॉट बिल्ड ॲज अ टीम. मित्रांनो, तुमचं ऑफिस खराब असलं तरी चालतं, तुमची खुर्ची चांगली नसली तरी चालते, तुम्हाला AC असला नसला तरी चालतो, पण यू मस्ट हॅव अ टीम. अनफॉर्च्युनेटली आपला उद्योजक टीम निवडीवर एवढं लक्ष देत नाही. तो अगदी कार्पेटचा कलर कुठला, भिंतीचा रंग कुठला, बोर्डसाठी काय करावं याच्यावर 2-2, 3-3 तास वेळ घालवेल, पण तो स्वतःची टीम बिल्ड करण्याकरता वेळ देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण आदर्श घ्यायचं ठरवलं, तर छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात जास्त लक्ष द्यायचे टीमवर. टीम कशी तयार होईल, आणि तिथे त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज नाही केलं. आपण कॉम्प्रोमाइज फक्त टीमवर करतो. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या बिझनेसला ग्रोथ मिळत नसेल, प्रॉडक्ट चांगला असून आणि मार्केट असून सुद्धा, तर समजून घ्या, यू हॅव नॉट क्रिएटेड अ टीम, यू हॅव नॉट बिल्ट अ टीम. किंवा इंडिव्हिज्युअली टॅलेंटेड लोक जर असतील आणि ते रिझल्ट मिळत नसतील, तर समजून घ्यायचं ते इंडिव्हिज्युअली चांगले आहेत, बट दे आर नॉट अ टीम. म्हणजे एखाद्याने चांगली बॉलिंग केली, बॅट्समनने कॅच उडवला, तरी सुद्धा तो कॅच घेणारा सुद्धा सक्षम लागतो ना, अन्यथा ती विकेट कंप्लीट होत नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती ही आहे की तुमच्या टीमच्या बिल्डिंगवर लक्ष द्या, टीमचं थोडंसं ट्रेनिंगवर लक्ष द्या, टीमला बिल्ड करण्याकरता, एक संघ बनवण्याकरता लक्ष द्या. स्पेंड सम टाइम विथ युअर टीम, बिल्ड युअर टीम. टीम ही बांधावी लागते. बांधणं म्हणजे त्याच्यामध्ये एक संघ काहीतरी लागतं, म्हणून शब्द बांधणे आलाय तिथे. हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तोपर्यंत तुमची कंपनी ग्रो होणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.